दादर प्रमाणे नव्या मुंबईत देखील कबुतरांना खाद्य दिलं जातं. नेमकं काय समस्या आहेत त्यामुळे निर्माण होतात, नवी मुंबईकरांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया. काय म्हणाल, काय तुम्हाला म्हणणं आहे याबद्दल? कोर्टाने याच्यावर निर्णय तर दिलेलाच आहे की जेवढं मानवाला जेवढं चांगलं उपयुक्त निर्णय असतील तेच घ्यायला पाहिजे. मग तसंच आहे, कबुतरांना जर अयोग्य असेल तर अयोग्य आहे, त्यामध्ये काय वाद नाही. आणि जे काय करत असतील ना ते त्यांच्यावर आहे ना. आता सरकारने ते बघितलं पाहिजे, आपण काय बोलू शकतो. तुम्हाला काय वाटतं, काय म्हणाल कबुतरांचं, काय म्हणाल? कुठल्या मला तर कबुतरांना खाद्य दिलं जातं ते योग्य आरोग्यास हानिकारक असेल तर नक्कीच त्याच्यावर विचार करायला पाहिजे. शेवटी आरोग्य तुमचं चांगलं राहील तर सर्वच चांगलं राहणार, फॅमिली वगैरे. आणि जर ते खराब असेल तर नक्कीच त्याच्यावर रिसर्च केला असेल गव्हर्नमेंटनी या जे कोण आहेत करणारे तर त्या हिशोबाने ते चालावं लागेल. बाकी काय नाही आहे. बाकी कबूतर तर आम्हालाही प्रिय आहे. मी माझ्या लहानपणी कबूतर उडवत होतो. पण आता जर हे आहे तर मी पण प्राणीप्रेमीच आहे. पण आता असं जर काही येत राहणार, निर्णय येतात तर ते मान्य करावं लागेल. जनतेपुढे काय. तुम्हाला काय म्हणायचं, काय म्हणाले? योग्य आहे ते निर्णय जो घेतला तो योग्य निर्णय घेतलेला आहे. कारण की हानिकारक आहे ते हानिकारक आहे त्याच्याकरता. या अगोदर असे प्रश्न निर्माण झाले नव्हते, आताच झाले. आता त्याचं काहीतरी कारण असेल, ते शोधून काढले असेल या लोकांनी, मग ते झालं असेल असं. त्यानंतर डिसिजन घेतले असतील ना. काय ते गव्हर्नमेंटनी काय पण डिसिजन घेतले असतील त्याकरता घेतले असेल. तसं आहे. आता पहिल्यांदा कबूतरखाना किती जुना आहे. आता अंग्रेजच्या जमान्यापासून तो कबूतरखाना होता, तेव्हा पण माणसं घालायचीच ना. पण आता का असं, तर काहीतरी सर्वे केला असेल ना. आणि आता काहीतरी सगळे जे काय ते खाद्यपदार्थ आपण टाकतोय ते पहिले ते खाद्यपदार्थ होते आणि आताच्या खाद्यपदार्थामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे कबूतरला त्रास होतो, त्यामुळे आपल्याला त्रास होतो. एकूणच काय म्हणाल कबुतराच्या बाबतीत तुम्ही? कबुतरांचे खाद्य दिलं, पहिले दिवस होते ठीक आहे, पण आता जे परिस्थिती बदलत चालली त्या दृष्टीने तर खाद्य टाकणे बंद झालं पाहिजे. तुम्हाला पण वाटतं आरोग्यासाठी हानी? बिलकुल बिलकुल बिलकुल. कारण मी न्यूयॉर्कला पण मी गेलो होतो वर्ल्ड ट्रेड सेंटरला. तिथे पण त्यांचा कबूतरखाना होता, पण तिथे अजिबात म्हणजे तिकडे पक्ष्यांना म्हणजे असं टाकायला बिलकुल अलाउड नव्हतं. फाईन होती तिथे. परदेशात पण फाईन आहे? बिलकुल बिलकुल. आम्ही ते फाईन लावतात. बोलतो मी तुम्हाला, वर्ल्ड ट्रेड सेंटरला तिथे सुद्धा बंदी आहे, टोटल बंदी आहे तिकडे. तर त्यामुळे आपल्याकडे पण थोडंसं बंद झालं तर चांगलं राहील. एकूणच पाहायला गेलं तर लोकांच्या वाशीच्या आता सुद्धा कबूतरला खायला घालतात. तर कसला त्रास तर झाला नाही अजूनपर्यंत कोणाला. संख्या कमी आहे तिथे. आणि एक FMC मार्केटमध्ये पहिल्यापासूनच घालायचे, पण ते आता सगळं वेगळं झालंय काहीतरी त्याकरता. त्याला सगळ्यात मोठा त्रास आहे हे मोबाईल टॉवरचा जास्ती करून त्रास आहे. तुम्हाला काय वाटतं, काय म्हणाल कबुतराबाबतीत? एकूणच पाहायला गेलं तर नवी मुंबईकर देखील कबुतरांना खाद्य देण्याबद्दल तीव्र विरोध आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.